मराठा समाजाचं जे मतदान आहे ते एखाद्या पक्षाच्या मागे येण्याची मर्यादा आहे। म्हणजे आज शरद पवारांच्या मागे सगळा मराठा समाज उभा आहे असं आपण म्हणू शकतो का? नाही। फडणवीसांसारखा एवढा हुशार माणूस, अभ्यासू माणूस, त्यांना हे कळतं की मराठा समाजाचं एक राज्यामध्ये अस्तित्व आहे, पण ते मतदारांमध्ये आहे की ते नेत्यांमध्ये आहे। त्यांची जी जवळीक होती ती मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये होती। मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष उभा राहिल्याचं निदान चित्र निर्माण झालं, हे चित्र कितपत खरं आहे? नवे चित्र नवे, वास्तव आहे। ही घोषणा झाल्यानंतर किती ठिकाणी मराठा समाजाने शिंदेंचा सत्कार केला किंवा अभिनंदन केलं, पण फडणवीसांचं ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाने अभिनंदन केलं। तुम्ही आज मुख्यमंत्री आहात, एवढ्या स्ट्रॉंग स्टेचरचे नेते आहात ना, तेव्हा तुमच्या नरेटिव्ह मध्ये कन्सिस्टन्सी लागते। ती नरेटिव्हची कन्सिस्टन्सी अजित पवारांनाही त्या ताकदीने साधता येत नाही जी देवेंद्र फडणवीसांनी साधली आहे। एकनाथ शिंदेंनाही काल प्रेसमध्ये जेव्हा विचारलं, त्यांनाही फडणवीसांची बाजू लावून धरायला लागली। म्हणजे ज्या जरांगेंना तुम्हीच सोबत घेऊन हिरो बनवलं, त्यांच्यावर टीका करण्याची वेळ काल तुमच्यावर आली। अजित पवारांना मी मराठा नेता आहे हे एस्टॅब्लिश करण्याची गरज नाही, ते एस्टॅब्लिश मराठा नेते आहेत। राष्ट्रवादीचं नेतृत्व करतो हे एस्टॅब्लिश करणं ही त्यांची प्रायोरिटी आहे। नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। गेले आठवडाभर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत आलाय। विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाला वेगळं 10% आरक्षण देण्यात आलं, मात्र त्यानंतर सुद्धा या विषयी आंदोलन करणारे मनोज जरांगे हे समाधानी नाहीयेत। काल रविवारी अचानक त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला सागर बंगल्याकडे आणि देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली। आत्ता हा एपिसोड शूट करताना त्यांनी तो निर्णय पाठीमागे घेतलाय, पण अचानक एक चर्चा सुरू झाली। त्यांनी वापरलेल्या भाषेबद्दल आक्षेप होता आणि असे इतर असंख्य मुद्दे। या निमित्तानं मराठा आरक्षण हा प्रश्न नक्की कुठं चाललाय, याचा राजकीय परिणाम नक्की काय होणार आहे, हे सगळं समजून घ्यायचं आहे। आणि माझ्याबरोबर आहेत सकाळ समूहाच्या कार्यकारी संपादिका शीतल पवार मॅडम। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा। हाच प्रश्न आहे पहिला की काय चालू आहे सगळं नक्की? खरं तर काय सुरू आहे हा प्रश्न फक्त तुझ्या माझ्या मनात नाही, तर मला वाटतं की आत्ता इवन समाजातल्या किंवा समाजेतर प्रत्येकाच्या मनात आहे की नेमकं काय सुरू आहे। कारण ज्या पद्धतीने जरांगेंचं आंदोलन चर्चेत आलं, सुरू झालं असं मी म्हणणार नाही, कारण ते आंदोलन सुरूच होतं। एका पर्टिक्युलर पॉइंटला ते आंदोलन चर्चेत आलं। योगायोगाने आंदोलन चर्चेत येण्यामागे पोलिसांचा लाठीमार आणि त्यानंतर फडणवीसांनी जे गृहमंत्री आहेत त्यांनी दिलेली प्रतिक्रिया हा ट्रिगर होता आणि तिथून या आंदोलनाला एक वेवलेंथ मिळाली असं आपण म्हणू शकतो। आणि आता काल जो पुन्हा एक स्पाइक आपण त्या आंदोलनात अनुभवला म्हणजे निर्णयानंतरचा, त्यातही योगायोगाने फडणवीसच चर्चेत आले, कारण जरांगेंनी अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये त्यांच्यावर काल टीका केली आणि त्यांच्या शासकीय निवासस्थानी सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतला। तर मला वाटतं की तिथपासून ते इथपर्यंतचा हा प्रवास आहे। यामध्ये काही मागण्या झाल्या, एक मोठं समाजाचं संघटन त्यांच्या मागे एकवटलं, मुंबईपर्यंतचा प्रवास समाजाने त्यांच्या पाठीशी राहून केला आणि त्यानंतर अधिवेशनात एक निर्णय झाला जो सरकारला या क्षणी योग्य वाटला, पण त्यानंतरही ते आंदोलन कायम आहे। सो इथून इथपर्यंतचा प्रवास आहे, त्यामुळे यातनं नेमकं कोणाला काय मिळालं हा समाजासमोरही आज प्रश्न कायम आहे। एक इंटरेस्टिंग भाग यातला थेट मुद्द्याशी यायचं ठरवलं तर ज्या वेळी मराठा समाजाचं आंदोलन कुठल्याही पद्धतीचं होतं त्यावेळेला फडणवीस हे आयदर सत्तेच्या जागी असतात किंवा त्यांना टार्गेट केलं जातं। तर काल सुद्धा फडणवीसांना टार्गेट केलं गेलं का, आणि असं होत असेल तर असं का होतं? आपण ह्या सगळ्याच्यावर चर्चा करतोय, त्याच्या आधी एक म्हणजे आपण ऑफ द रेकॉर्डही मगाशी बोलत असताना पण मला वाटतं की एक डिस्क्लेमर खूप महत्त्वाचं आहे। मराठा आरक्षण ह्या विषयावर सामाजिक किंवा राजकीय चर्चा करताना मला वाटतं की आपले सगळे बायस बाजूला ठेवून केलं पाहिजे। मला वाटतं की ह्या बायसेसनं ते आपले मुद्दे ऐकतील तर नक्कीच त्यांना नेमका विषय काय आहे, आणि ह्या विषय काही आजचा नाही आहे, 80 सालापासून चालत आलेलं एक आंदोलन आहे, त्यावेळची सामाजिक राजकीय परिस्थिती त्याचा तो एक परिपाक आहे। त्यामुळे फक्त एखाद्या घटनेभोवती या विषयाचं आकलन मांडणं खूप चुकीचं होईल। सो माझी व्ह्युअर्सना रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्लीज तुमचा कन्फर्मेशन बायस बाजूला ठेवून आम्ही जे काही आज चर्चा करणार आहोत ते ऐका। तुमच्या प्रश्नाकडे येते, तुम्ही असं म्हणलात की फडणवीसांच्या सत्तेच्या काळामध्ये असं होतं। मला वाटतं की ही त्यावेळेची सामाजिक रिॲक्शन आहे।
म्हणजे समाजाची आर्थिक परिस्थिती ही काही फडणवीस सीएम झाले किंवा त्यांच्या सत्ता काळात खालावली असं म्हटलं तर ते खूप चुकीचं ठरेल. ओव्हर द पिरियड मराठा समाजाची महाराष्ट्रातल्या एक सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलत गेलेली आहे. त्याचा जो फक्त फडणवीसांच्या सत्तेच्या काळात ते ॲजिटेशन झालं असं त्याचं आकलन न करता असं का झालं मुळात, म्हणजे कारण असं नेहमी महाराष्ट्रात म्हटलं जातं की नेहमी मराठा समाजाने नेतृत्व केलंय या राज्याचं. मुख्यमंत्री बहुसंख्य त्या समाजातनं आलेले आहेत, बऱ्याचशा भागातले नेते हे त्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात. मग तरी लोकांच्या मनात हा राग काय किंवा एक आर्थिक सामाजिक मागास म्हणून घेण्याची गरज का निर्माण झाली, ह्या प्रश्नावर आपण जास्त उहापोह करायला पाहिजे. फडणवीसांच्या काळात हे का होतं तर मला वाटतं की हे ॲजिटेशन कायम होत राहिलेलं आहे, पण राजकीय स्वार्थासाठी याला एक स्पाइक मिळत गेला आणि नॉट नेसेसरी की तो फक्त विरोधकांकडनंच त्याचा उपयोग झालाय. प्रत्येक जण म्हणजे जरांगेंचं आंदोलन तर हे त्याचं एक क्लासिक केस स्टडी आहे की स्थानिक पुढाऱ्यापासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत प्रत्येक जण त्याला आपल्या सोयीने एक ट्विस्ट देऊ कसं बघतंय आणि त्याचा कसा परिणाम एखाद्या आंदोलनावर होऊ शकतो. गेल्या वेळेचं जे मराठा आंदोलन होतं त्याला एक पूर्ण वेगळं स्वरूप होतं त्याचं, आणि मला वाटतं की ह्या दोन्ही आंदोलनांची पण आपण तुलना करू नये, कारण ज्या पद्धतीचं मोबिलायझेशन झालं म्हणजे मराठा समाज पण किती फ्रॅगमेंटेड आहे. विदर्भातल्या लोकांना खरं तर या आंदोलनाशी काही असोसिएशन आत्ता या क्षणी फील होत नाहीये, खानदेशातल्या लोकांना उत्तर महाराष्ट्रातल्या काही फील होत नाहीये, कारण तिकडे मोठा समाज ऑलरेडी कुणबी आधीपासूनच होता, त्यांच्या मागण्या पूर्ण वेगळ्या आहेत. ऑलरेडी पश्चिम महाराष्ट्रामध्ये EWS आरक्षण जे मराठ्यांना गेल्या सत्ता काळामध्ये फडणवीसांच्या सरकारने दिलं होतं त्याच्याशी एक कम्फर्ट झोन त्या समाजाचा आलेला आहे. त्यामुळे मराठा समाज म्हणून पण एक मोठं चर्निंग या काळात झालं. त्यामुळे फक्त फडणवीसांच्या काळात का होतं ह्या अँगलने जर आपण याचं विश्लेषण करायला गेलो तर मग आपण आपलाही बायस त्यामध्ये येऊ शकेल असं मला वाटतं. हे जरी बाजूला ठेवलं तरी हे जे आंदोलन आहे या आंदोलनातले जरांगे पाटील हे नेतृत्व आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री यांच्यातला संवाद होता असं दिसत होतं. शेवटच्या टप्प्यात तर मुख्यमंत्री भेटायला आले नवी मुंबईला आणि जरांगे पाटील तिथं पोहोचले. यावेळेला मुख्यमंत्रीही मराठा समाजाचा आहे, मागण्या मराठा समाजाच्या आहेत, तर मुख्यमंत्री मराठा समाजाचं असणं ह्यानं या आंदोलनाच्या इंटेन्सिटीमध्ये आणि इम्पॅक्टमध्ये किती फरक पडतो? आंदोलनावर किती फरक पडला हे माहीत नाही, पण ते मराठा समाजाचे आहेत हे आपण आता चर्चा करायला लागलोय. नाहीतर एकनाथ शिंदे हे ठाण्याचे एक शिवसेनेचे आमदार किंवा मंत्री, नगरविकास मंत्री, मग समृद्धीत फडणवीसांना साथ दिलेले मंत्री, शिवसेना फोडताना फडणवीसांना साथ दिलेले मंत्री, अशी त्यांची ओळख होती. मला वाटतं की जरांगेंचं आंदोलन हा अशी घटना होती की शिंदे हे मराठा पण आहेत ही गोष्ट या आंदोलनाने चर्चेत आली. त्यांनाही कुठल्याही राजकीय नेत्याला हे लक्षात येतं, त्यानुसार त्यांनाही ते लक्षात आलं आणि आंदोलनाच्या दरम्यानही अशी खूपशी चर्चा होती की ह्या सगळ्याचा फायदा कसा शिंदेंना होतोय. विशेषतः ज्या भागामध्ये हे आंदोलन चालू आहे मराठवाड्याच्या एका मोठ्या पट्ट्यामध्ये, तर तिथे बहुसंख्य आमदार जे आहेत किंवा तिथे शिवसेनेचा एक बेस राहिलेला आहे आणि तिथलं जो लोकल पॉलिटिक्स आपण पाहिलं तर शिवसेना पूर्वीची आणि राष्ट्रवादी पूर्वीची यांच्यात पारंपरिक कॉन्फ्लिक्ट तिथे होतं. त्यामुळे इवन मराठा मतांचं जे डिव्हिजन महाराष्ट्राने अनुभवलंय त्याचं ते तो भाग पर्टिक्युलर जो भाग आहे ते एक क्लासिक एक्झाम्पल आहे. त्यामुळे मला वाटतं की शिंदेंचं मराठा असणं हे आंदोलनाला किती बळ देणारं होतं ते माहीत नाही, पण हे शिंदेंना मराठा नेता म्हणून बळ देणारं नक्कीच होतं. मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राचा नवा मराठा चेहरा म्हणून एस्टॅब्लिश केलं का? हो, नक्कीच. नवा मराठा चेहरा म्हणून राज्यभर ते स्वीकार, कारण जरांगेंचं आंदोलन एका पर्टिक्युलर भागापुरतं जास्त मर्यादित आहे. ते ज्या एकतर तो माणूस फाटका दिसतो, त्याचा लोकही त्या तिथल्या भागात आपण बोललो तर त्याचा स्वार्थ काही नाही या सगळ्यामध्ये, ही खूप ठळक प्रतिक्रिया आपण अगदी अलीकडेपर्यंत ऐकत होतो. काल त्यांनी जे केलं ते फारसं लोकांना रुचलं नाही, पण तोपर्यंत त्यांच्याबद्दल एक सहानुभूती होती. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल तरी मराठ्यांचा योद्धा अशी एक प्रतिमा तयार करायला म्हणजे लोकांनी ते ॲप्रिशिएटही केलं टिल अ पॉइंट. त्यामुळे नक्कीच त्यांनी जे मोबिलायझेशन एकसंधपणे घडवून आणलं पर्टिक्युलर एरियातल्या मराठ्यांचं आणि एक सहानुभूती इतर एरियातल्या मराठ्यांची मिळवली, त्यामुळे नक्कीच एकनाथ शिंदेंना याचा फायदा झाला. मराठा समाजाला आरक्षण हवं ही मागणी मधल्या टप्प्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण हवं अशी झाली आणि मग तिकडे छगन भुजबळ उभे राहिले आणि महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष उभा राहिल्याचं निदान चित्र निर्माण झालं.
हे चित्र कितपत खरं आहे? नव्हे, चित्र नव्हे, वास्तव आहे. ज्या पद्धतीने जरांगेंच्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळायला लागली, ते प्रकाश झोतात आले आणि त्यांच्या मागण्या समोर यायला लागल्या, तेव्हापासूनच मला वाटतं की कुठेतरी हे पोलरायझेशन होऊ शकतं किंवा त्याची सुरुवात झालेली होती. कुणालाही म्हणजे ओबीसी आरक्षण काही आज दिलेलं नाहीये, मंडल आयोग आणि असा सगळा त्याला एक इतिहास राहिलेला आहे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा जरांगेंनी ही मागणी करायला सुरुवात केली, मला वाटतं की सामाजिक दुहीपेक्षा आधी राजकीय दुही तयार झाली. कारण जरांगेंच्या आंदोलनामध्ये सामाजिक आरक्षणाबरोबरच राजकीय आरक्षणाचाही उल्लेख आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यामुळे नक्कीच हे तिथल्या स्थानिक नेत्यांना किंवा जिथे जिथे ओबीसी बेल्ट म्हणजे तो गोदावरीचा पट्टा विशेषतः आपण म्हणूयात, नाशिकच्या भागापासून ते इकडे मराठवाड्यापर्यंत, तर तिथे नक्कीच ओबीसी लीडर्स आणि ओबीसी समाजामध्ये एक अनरेस्ट तयार झाला. त्यानंतर जो हिंसाचार झाला त्या भागामध्ये, जाळपोळ झाली, तोडफोड करण्यात आली, तिथनं मात्र पूर्ण ओबीसी आणि मराठा द्वेषाची बीज त्या हिंसाचारामध्ये रोवली गेली असं आपण म्हणूयात. त्यावेळी जो काही विस्तव धगधगला त्याच्यावर येऊन भुजबळांनी फुंकर मारली आणि भुजबळांचाही याच्यामध्ये राजकीय स्वार्थ असा होता की या निमित्ताने त्यांना त्यांचं ओबीसी लिडरशिप पॉलिश करण्याची एक संधी मिळाली आणि ती त्यांनी त्या काही प्रमाणामध्ये साधली देखील. राज्यभर कदाचित त्यांना एस्टॅब्लिशही व्हायचं नसेल, कदाचित त्यांना त्यांच्या मतदारसंघापुरतं एस्टॅब्लिश होण्यासाठी त्याचं बळ मिळालं असेल, पण नक्कीच पण परिणाम असा झाला की तिथनं सुरू झालेलं हे ओबीसी आणि मराठा दुहीचं बीज आज महाराष्ट्रभर आहे. कोणालाही आपल्याला मिळालेला वाटा सहजासहजी दुसऱ्याला देऊन टाकावा असं नक्कीच वाटत नाही. त्यामुळे सामाजिक राजकीय आरक्षणापासून सुरू झालेल्या या चर्चेला हळूहळू सामाजिक आरक्षणाची जोड मिळत गेली. ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आणि महाराष्ट्राचं समाजमन असं आहे की मराठे इतर समाज जितक्या लवकर एकत्र होतात तेवढा खरं तर मराठा समाज कधीच एकत्र होत नाही. मी आधीच म्हटलं की मराठा समाज पण खूप फ्रॅगमेंटेड आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंत जेव्हा आपण प्रवास करतो तर जात सुद्धा एकसारखी नसते. म्हणजे त्याच्यातही 96 आहेत, इतर आहेत, घाटावरचे आहेत, घाटाखालचे आहेत. तर आर्थिक सामाजिक अँगल पण खूप वेगवेगळा आहे आणि आर्थिक परिस्थिती तर नक्कीच वेगळी आहे. म्हणजे जो अनुशेष वगैरे आपण जे बोलतो, रिजनल अनुशेषाबद्दल चर्चा होते, तर ह्या खूप साऱ्या फॅक्टरचा परिणाम आहे. त्यामुळे मराठा एकवटत नाही तसा, पण तसे धनगर पटकन एकवटतात. वंजारी समाजाचं तसं बघितलं तर कन्सॉलिडेशन हे मराठ्यांपेक्षा नक्कीच जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकतं आणि त्या वेळेच्या नेत्यांनी ते कल्टिवेट पण केलेलं आहे त्या समाजाच्या. तसं मराठा समाजाच्या एकाच माणसाने राज्यभर मराठा नेतृत्व कधी कन्सॉलिडेट नाही केलं. प्रत्येकाने आपापल्या भागापुरते आपला नातेगोते, आपले सगळे सोयरे सांभाळून ठेवलेले असं महाराष्ट्राचं राजकारण राहिलंय. त्यामुळे नक्कीच याच्यातनं मराठा विरुद्ध इतर असा संघर्ष आज आपल्याला गावोगावी बघायला मिळतोय. या सरकारनं जे आरक्षण दिलं ते पुन्हा 50% वरती 10% दिलं आणि आधीचं ज्यांचं आरक्षण होतं, विशेषतः ओबीसी आरक्षण, त्याला धक्का लावला नाही. असं केल्यानं विशेषतः भाजपला ओबीसी पोलरायझेशनचा फायदा होईल का आणि त्याच्या या सगळ्या निर्णयाचे राजकीय परिणाम काय होते? आत्ता जो निर्णय झाला, विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं, तोपर्यंतही मला वाटतं की शिंदे ह्या सगळ्याचा चेहरा होते की म्हणजे घोषणा त्यांनी केली. ऑफकोर्स ही इज अ सीएम, मुख्यमंत्री म्हणून त्यांचं ते कर्तव्य पण आहे. पण ह्या पूर्ण आंदोलनाला म्हणजे जरांगेंनी जो गुलाल उधळण्यात आला मुंबईमध्ये मराठा समाज पोहोचल्यानंतर, तिथपर्यंत सर्व ठिकाणी शिंदे हाच ह्या संपूर्ण आंदोलनाचा चेहरा होते. विशेष अधिवेशनापर्यंत त्यांनी ती घोषणा केली. पण मला वाटतं की जे निर्णय घेण्यात आला तो निर्णय काय एकट्या शिंदेचा नव्हता, तो सरकारचा निर्णय होता, ज्या सरकारमध्ये भाजप हा क्रमांक 1चा पक्ष आज या क्षणी आहे. आणि भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रातच नाही तर राज्यभर जे नेतृत्व आहे, म्हणजे प्रधानमंत्री मोदी पण संसदेत जे म्हणले की मी स्वतः ओबीसी समाजाचा नेता आहे, तर त्यांच्यासाठी ओबीसी वोट बँक ही आज नाही, ही त्यांच्या म्हणजे पक्षाच्या इन्सेप्शन पासून महत्त्वाची राहिलेली. आणि जो काही निर्णय झाला तो नक्कीच भाजपच्या मतदारांना जास्त किंवा त्यांच्या वोट बँकेला सांभाळणारा होता. मला सांगा की अधिवेशनानंतर ती घोषणा झाल्यानंतर किती ठिकाणी मराठा समाजाने शिंदेंचा सत्कार केला किंवा अभिनंदन केलं, पण फडणवीसांचं ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाने अभिनंदन केलं. त्यामुळे नक्कीच हे जे काही घडलं किंवा जो काही निर्णय घेण्यात आला तो बहुसंख्य भारतीय जनता पक्षाच्या तसेच शिवसेनेच्या, कारण सेनेचा पण जो मतदार आहे
तो काही प्रमाणात मराठा आणि मोठ्या प्रमाणात ओबीसी असा राहिलेला आहे. तर मला वाटतं की नक्कीच हा त्यांच्या मताच्या राजकारणाला फायद्याचा असा निर्णय त्यांनी घेतला. प्लस पश्चिम महाराष्ट्रातल्या एका मोठ्या मराठा समाजाची मागणी पण 10% आरक्षणाची, पण ते EWS आरक्षण होतं. त्याच्यातही अजून थोडं कन्फ्युजन आहे की मग आता तेच लागू राहील की हे वेगळं आहे. तर त्यासाठीची राहिलेली होती. त्यामुळे मला वाटतं की त्यांची वोट बँक अक्रॉस महाराष्ट्र प्रोटेक्ट करणारा हा निर्णय होता आणि येत्या काळामध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाला आणि सत्तेतल्या आताच्या सत्ताधाऱ्यांमधल्या शिवसेनेला याचा नक्कीच फायदा होईल. असं म्हणलं जातं की 2019 साली त्यावेळेचा भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे ओबीसी समाजापेक्षा मराठा समाजाच्या जास्त जवळ गेले किंवा तसा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याला पुरेसं राजकीय यश त्या अर्थानं मिळालं नाही. त्यामुळे जो मूळ वोट बेस आहे तिथं भाजप आत्ता 2024च्या 2 महत्त्वाच्या रादर 3 महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था आपण बघितल्या तर पुन्हा त्यांच्या मूळ वोट बेसकडे जातोय का आणि हा त्यांचा स्ट्रॅटेजिक कॉल आहे? ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की फडणवीसांच्या सरकारने किंवा फडणवीसांनी मराठ्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला असं म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो पोत आहे म्हणजे पार विठ्ठलरामजी शिंदे, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, त्यानंतर आलेली मग गोपीनाथ मुंडे असतील, थोड्याफार प्रमाणात उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने राजकारण केलं ते एक देवेंद्र फडणवीसांपर्यंत आणि शेवटचे एकनाथ शिंदे इथपर्यंतचा जर आपण राजकीय पोत बघितला तर मराठा ही मोठी वोट बँक आहे. मग विठ्ठलरामजी शिंदे किंवा यशवंतरावांनी बहुजन ही टर्म कॉइन केली, त्यांनी त्यांचं राजकारण त्याभोवती बांधलं, त्याचा काही भाग पवारांनी आपल्या परीने पुढे नेला, पण ह्या प्रत्येकाचा धागा वेगवेगळा होता. तसा फडणवीसांसारखा एवढा हुशार माणूस, अभ्यासू माणूस जेव्हा त्याचं राजकारण महाराष्ट्रात 14 पासून पुढे ते सलग 5 वर्ष सीएम होते त्यावेळेस करतात आणि ते नुसते राज्याचे नेते नव्हते तर ते पक्षाचेही प्रमुख आहेत गेले 10 वर्ष. अशा वेळी त्यांना हे कळतं की मराठा समाजाचं एक राज्यामध्ये अस्तित्व आहे, पण ते मतदारांमध्ये आहे की ते नेत्यांमध्ये आहे. तर त्यांची जी जवळीक होती ती मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये होती आणि मला वाटतं की त्या भावनेतनं खूप सारी पक्षांतरं आपण 14च्या थोडं आधी काही आणि विशेषतः 19च्या दरम्यान आपण बघितली. असतील नसतील तेवढे राष्ट्रवादीतले मराठा समाजाचे बहुसंख्य नेते, काँग्रेसमधले मराठा समाजाचे बहुसंख्य नेते हे भाजपात आले. त्यातले शेवटचे होते आत्ता नुकतेच जॉईन झालेले अशोक चव्हाण की जे महाविकास आघाडीमध्ये ह्याच मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष होते. तर त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मगाशी जो आपण उल्लेख केला की इथल्या नेत्यांनी आपापल्या भागातला मराठा वोटर जवळ ठेवलेला आहे, तर त्यांनी कुठेतरी ह्या पद्धतीने आपण त्याला आपल्या जवळ करूयात का असा प्रयत्न करून बघितला असं वाटतं. तसंच भाजपने जाणीवपूर्वक दुसऱ्या जी सेकंड लाईन आपली तयार केलेली आहे त्याच्यामध्ये पण मराठा समाजाचं गणित साधण्याचा प्रयत्न केलाय. मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही नावं आपल्याला घेता येतील, निंबाळकर असतील किंवा पुण्यात मुरलीधर मोहोळ आहेत की जे त्यांचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, पनवेलमधनं विक्रांत पाटील आहेत. तर त्यांनी अगदी जाणून बुजून दुसऱ्या फळीमध्ये मराठा नेते तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना संधी दिलेली आहे. पण यामुळे मराठा समाज त्यांच्या जवळ आलाय असं चित्र आहे का, तर त्याचं उत्तर 10 वर्षांच्या राजकारणाच्या अंती आपल्याला नाही असं मिळतं. कारण मराठा समाजाचं जे मतदान आहे ते एखाद्या पक्षाच्या मागे येण्याची मर्यादा आहे. म्हणजे आज शरद पवारांच्या मागे सगळा मराठा समाज उभा आहे असं आपण म्हणू शकतो का? नाही. तो त्यांनी जे शिलेदार नेमलेले होते, त्यांना जे काही त्या भागामध्ये एस्टॅब्लिश केलं होतं, समाज त्यांच्या मागे उभा होता, तो पवारांच्या मागे उभा नव्हता. भाजपचा मात्र पक्षाचा स्वभावच तसा नाहीये की एखाद्या नेत्याच्या मागे कुणीतरी उभं राहावं. त्यामुळे मला वाटतं की भाजपने हा प्रयत्न केल्यानंतर पण त्यांच्या पक्षाची रचना तशी नसल्यामुळे त्यांना मराठा समाज त्यांच्या मागे उभं करण्यामध्ये मर्यादा आली. मग त्यामध्ये मला वाटतं की ट्राईड अँड टेस्टेड फॉर्म्युला आहे की मराठेतर समाज जो आहे त्याला कन्सॉलिडेट करणं, त्याला आपल्या बाजूला करणं, त्या समाजाला प्रतिनिधित्व देणं, त्यांना पुढे आणणं हे जास्त भाजपच्या सोयीचं आहे. त्यामुळे कदाचित अगदी जरांगेंचं आंदोलन सुरू झाल्यापासून तुम्ही पहा की फडणवीस किंवा त्यांच्या पक्षाचे नेते असतील, म्हणजे बावनकुळे आता प्रदेशाध्यक्ष आहेत, दरेकर मुंबईतनं नेतृत्व करतात, तर ह्या लोकांनी वारंवार आपण कसे ओबीसींच्या हितासाठी झटतोय हे वारंवार सांगितलेलं आहे, नवे कृतीतून मांडलेलं आहे. म्हणजे शिंदे जरांगेंच्या भेटीला गेले त्या दिवशी फडणवीस ओबीसी समाजाचं उपोषण सोडवायला गेलेले होते. जसं तुम्ही म्हणालात की मराठा समाज कन्सॉलिडेट व्हायला मर्यादा आहे,
त्याचीच पुढची बाजू अशी की गेल्या वेळेची जी आंदोलनं झाली त्याला चेहरा नव्हता, नेता नव्हता, आणि त्यामुळे तिथल्या राजकारण्यांनी त्या असंतोषाचा वापर आपापल्या ठिकाणी राजकीय फायद्यासाठी करायचा प्रयत्न केला असं म्हणतात. 2024ला मात्र मनोज जरांगे हा एक नेता असल्यामुळं आणि त्याच्या विशिष्ट मागण्या असल्यामुळं मराठा समाजासाठी कोणता नवा राजकीय चेहरा उभा राहिलेला नाही, किंवा जे विरोधी पक्ष आहेत ज्यांना याचा कदाचित राजकीय फायदा घेता आला असता त्यांना तो घ्यायला अधिक मर्यादा येणार आहे का? 2019चं जे आंदोलन होतं ना ते फक्त लिडरशिप असं नव्हतं, त्याचा ट्रिगर पॉइंट मराठा समाजाच्या मुलीवर झालेला अत्याचार हे होतं. त्यामुळे त्या आंदोलनाचं सेंटिमेंट हे पूर्ण वेगळं होतं. आमच्यावर अन्याय होतोय आणि तो फक्त आरक्षणाचा अन्याय नव्हता, तो महिलेवरचा अन्याय होता, त्यामध्ये अॅट्रॉसिटीचे मुद्दे चर्चेत होते. तर आंदोलन पूर्ण वेगळं होतं. त्यामुळे मला वाटतं की चेहऱ्यापेक्षाही मराठा समाजाच्या महिला रस्त्यावर आलेल्या आपण त्या आंदोलनात बघितल्या. यावेळेचं जे आंदोलन झालंय ना ते पोटाच्या खळगीसाठी झालेलं आंदोलन आहे. माझ्या पोराला नोकरी मिळत नाही, तो कट्ट्यावर रिकामा बसलेला असतो. ह्यावेळी जी बाई रस्त्यावर आली होती ना ती त्या मराठवाड्यातली त्या बेरोजगार मुलाची आई होती. त्यामुळे ह्या दोन्ही आंदोलनातली भावना, ह्या दोन्ही आंदोलनातलं सेंटिमेंट आणि या दोन्ही आंदोलनाची धग ही पूर्ण वेगळी आहे. मराठा समाज की जो पारंपरिक एका प्रतिष्ठेच्या जोखडाखाली बांधलेला आहे, त्याला आपल्या बाईची इज्जत हा जो काही त्यांचा फॉर्म्युला आहे, त्यामुळे त्यावेळेचं झालेलं कन्सॉलिडेशन आणि घरात रिकाम्या बसलेल्या बेरोजगार मुलाच्या काळजीपोटी रस्त्यावर आलेला समाज यांची भावना पण खूप वेगळी आहे. त्यामुळे जरांगे हा नेता झाला का मला माहीत नाही, पण त्यावेळी अन्यायाचा चेहरा त्या महिला मुली बनल्या होत्या, ह्यावेळी या असंतोषाचा चेहरा जरांगे बनले. मराठा समाजाची किंवा आत्ताच्या राजकारणाचा पोत असा बनलेला आहे की आर्थिक क्षमतेशिवाय तुमचं राजकारण पुढे येत नाही. त्यामुळे एका पर्टिक्युलर क्लास, मराठा समाजातल्या क्लास पलीकडे की ज्यांच्याकडे जमिनी होत्या, कारखाने होते, सूतगिरण्या होत्या, शाळा आहेत, संस्था आहेत, ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आहे, असा समाजाकडे पावर एकवटली. पण आत्ताच्या राजकारणामध्ये ह्या असंतोषाच्या चेहऱ्यातनं एखादा मराठा नेता पुढे येईल असं आपण ठामपणे अजिबात म्हणू शकत नाही. पण आत्ता मला वाटतं की विरोधकांना पण विशेषतः काल ज्या पद्धतीने घटना घडलेल्या आहेत, ज्या पार्श्वभूमीवर आज आपण बोलतोय, तर आता विरोधकांची ही गोची झालेली आहे की आपण ह्या सगळ्यामध्ये बोलायचं म्हणजे बोलावं तर कुणाच्या बाजूने बोलावं. कारण आत्तापर्यंत परिस्थिती अशी होती की त्या असंतोषाचा फायदा किंवा त्या असंतोषाचा चेहरा कदाचित विरोधकांना बनता आलं असतं. कारण शेवटी नोकरी देणं, समान संधी निर्माण करून देणं हे सरकारचं कर्तव्य आहे, त्यामुळे मी सरकारला धारेवर धरू शकतो. पण काल जे काही घडलं त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं समर्थन करावं का करू नये की विषयाचं करावं, मला वाटतं की केऑस क्रिएट झाला सगळा. आणि 19च्या मराठा आंदोलनाने एका उंचीवर नेलं होतं समाजाच्या आंदोलनाला की जे जनरली आक्रमक समाज म्हटला जातो, सत्तेतला समाज म्हटला जातो, माज असतो असं म्हटलं जातं, पण त्याही पलीकडे जाऊन आम्ही शिस्तीने एक आंदोलन करू शकतो, महिला मुलींचं त्याला नेतृत्व होतं, राजकीय चेहरा कुठेही नव्हता, तसं ह्यावेळेचं आंदोलन नव्हतं. त्यामुळे मला वाटतं की हा आंदोलनाचा आता या क्षणी तरी विरोधकांना काही लाभ नाहीये. तुम्ही म्हणालात त्यातलं एक त्याला जोडून एक वाक्य असं होतं की यावेळेच्या सगळ्या सभांमध्ये गरजवंत मराठ्यांचा लढा असा एक शब्द होता, आणि तो गरजवंत व स्पिन पॉइंटिंग टू द इकॉनॉमिक क्लास की ज्यांचं हे आंदोलन आहे. जसा या लढ्याचा विरोधकांना काही फायदा नाहीये, तसा आता ज्या वेळेला मनोज जरांगे यांच्या क्रेडिबिलिटीवर काही प्रमाणात का विना प्रश्नचिन्ह उभं राहत आहे, त्यांचे काउंटर पार्ट म्हणून उभे राहिलेले एकनाथ शिंदे यांच्या क्रेडिबिलिटीवरती पण किंवा यांच्या मराठा नेता असण्यावरती पण किंवा रूढार्थानं नसलेल्या म्हणजे सरंजामी सो कॉल्ड नसलेल्या मराठ्यांचा नेता असण्यावरती पण आता मर्यादा येऊ लागेल का? ह्या कन्क्लुजनला आत्ता लगेच एका दिवसात आपण यायला नको असं मला वाटतं. कारण जो निर्णय झाला म्हणजे निर्णय होईपर्यंत नक्कीच शिंदे त्या सगळ्यांच्या गळ्याचे ताईत होते. निर्णयानंतर तिकडे काही त्या निर्णयाचं स्वागतच झालं नाही, कारण त्या लोकांची ती मागणीच नव्हती. प्लस जो त्यांची जी मागणी आहे की ज्याच्यावर सर्वेक्षण करण्यात आलं, हरकती मागवलेल्या आहेत, 6.5 लाख हरकती असा आकडा आता विशेष अधिवेशनामध्ये सीएम आणि इतरांनी बोलून दाखवला. त्यामुळे त्या गोष्टीवर सरकार काय निर्णय घेणार आहे, कोर्टामध्ये सरकार काय लढाई लढणार आहे, आणि मग शिंदे त्यांना कन्व्हिन्स करायला काय एफर्ट्स घेतात
असा सगळा विचार केल्यानंतर शिंदे जिंकले का हरले हे कन्क्लुजन आपण काढायला हवं. पण आत्ता तरी ह्या सगळ्याच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीस आहेत. या सगळ्यात एक माणूस कुठंच चर्चेत नाही, तो म्हणजे अजित पवार. याचं कारण जे मराठा सुभेदार शिलेदार आहेत त्यांच्या एक प्रकारे नेतृत्वात अजित पवार करतात. तर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि हे आंदोलन यांचं काय गणित असू शकतं, याचा काय फायदा तोटा काय होईल त्यांना? ह्या सगळ्यामध्ये ते तटस्थ का राहिले? आणि प्रत्येक वेळी जर तुम्ही बघितलं तर मराठा आंदोलनानंतर त्यांचा काहीतरी स्वतःचाच वेगळा मुद्दा चर्चेत येतो. म्हणजे दरम्यानच्या काळात त्यांची तब्येत, त्यानंतर अजून दुसराच काहीतरी मुद्दा, दिवाळी होती, मग कुटुंब एकत्र आला असा मुद्दा. एक्झॅक्टली. काल हे सगळं चालू असताना त्यांनी वेगळंच एक पत्र जाहीर केलं. तर जाणीवपूर्वक ह्या सगळ्या नरेटिव्ह पासून आम्ही वेगळे आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, तो आपल्याला जाणवतो. अजित पवारांना मी मराठा नेता आहे हे एस्टॅब्लिश करण्याची गरज नाही. ते एस्टॅब्लिश मराठा नेते आहेत. राष्ट्रवादीचं नेतृत्व करतो हे एस्टॅब्लिश करणं ही त्यांची प्रायोरिटी आहे आणि ते त्यांच्या कृतीतनं प्रत्येक वेळी जाणवतं. त्यामुळे ह्या सगळ्यात पडून एखाद्या कॉन्फ्लिक्टमध्ये आपण का जावं? आणि विशेषतः 3 पक्षांचं सरकार असताना कुठेतरी असा सुप्त संघर्ष दिसतो की शिंदे आणि अजित पवारांचा सुप्त संघर्ष मराठा म्हणून ते एकमेकांवर अजिबात टीका करत नाही. पण जर त्यांच्या समर्थकांच्या पोस्ट आपण वाचल्या किंवा ज्या पद्धतीने सोशल मीडियावरची चर्चा आपण बघितली तर कुठेतरी असं दिसतं की आता नेमकं कोण, हे की हे. पण मला वाटतं की शिंदेंनी जो प्रयत्न केला आहे तो तुम्ही म्हणाले तसे गरजवंत आणि त्या असंतोषाचा चेहरा बनण्याचा शिंदेंनी प्रयत्न केला. पण शिंदेंची अडचण मला अशी वाटते की त्यांच्या ह्या सगळ्या कामात ना कन्सिस्टन्सी बिलकुल नाही आहे. तुम्ही आज मुख्यमंत्री आहात, एवढ्या स्ट्रॉंग स्टेचरचे नेते आहात ना, तेव्हा तुमच्या नरेटिव्हमध्ये कन्सिस्टन्सी लागते. ती नरेटिव्हची कन्सिस्टन्सी अजित पवारांनाही त्या ताकदीने साधता येत नाही जी देवेंद्र फडणवीसांनी साधली आहे. त्यामुळे या तिघांमध्ये आत्ता फडणवीस केंद्रस्थानी आहेत. कालच्या घटनेनंतर त्यांनी हे एस्टॅब्लिश केलं की माझा समाज, माझा पक्ष, म्हणजे ज्या केडरच्या बेसवर ते हे सगळं करतात ते त्यांच्या बरोबर ताकदीने उभं आहे. एकनाथ शिंदेंनाही काल प्रेसमध्ये जेव्हा विचारलं अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांनी जी प्रेस ब्रीफ घेतली त्यात त्यांनाही फडणवीसांची बाजू लावून धरायला लागली. म्हणजे ज्या जरांगेंना तुम्हीच सोबत घेऊन हिरो बनवलं त्यांच्यावर टीका करण्याची वेळ काल तुमच्यावर आली. आणि अजित पवार मात्र मला वाटतं की ते पूर्णपणे एक त्यांची स्वतंत्र रेषा ओढू बघतात आणि त्यासाठी तुर्तास हे कॉन्फ्लिक्ट टाळणं हे त्यांच्या जास्त सोयीचं वाटतं. ते शिंदेंच्या मराठा याला बळ पण देत नाही आणि फडणवीसांच्या याला कुठे विरोधही करत नाही, असं आताचं चित्र आहे. 2014, 19, 24 दर निवडणुकीच्या आधी मराठा आरक्षण दिलं गेलंय. दर निवडणुकीनंतर ते कोर्टात टिकलेलं नाही. 24ला काय होणार हा पहिला प्रश्न. दुसरं, एक असा आकडेवारी सांगते की EWS हे जे आरक्षण दिलं गेलं त्यातल्या 10% 8% आरक्षणाचा वापर हा मराठा समाजाकडून झालाय. जितके वर्ष ते इम्प्लिमेंट झाले तितक्या वर्षाचा डेटा असं सांगतो. या सगळ्या राजकारणात मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचं पुढं काय होणार आणि त्याचं ॲमिकेबल आणि टिकणारं सोल्युशन काय असू शकतं? मला वाटतं की टिकणाऱ्या सोल्युशनबद्दल इट्स बेटर दॅट सम लीगल पर्सन स्पीक्स ऑन इट. कारण आता हे सगळं कायद्याच्या लढाईमध्ये किती टिकणार याबद्दल माझ्याही मनात शंका आहे. त्यामुळे ज्या समाजाला गरज आहे की जो खरंच आर्थिक मागास आहे आणि मराठा आपण जेव्हा म्हणतो ना, आता मराठा म्हटलं की एक प्रिव्हिलेज्ड कायम सत्तेच्या जवळ राहिलेलं असं चित्र उभं राहतं, पण ते वास्तव नाही आहे. खूप मोठा मराठा समाज असा आहे महाराष्ट्रात की ज्याने कधी सत्तेची फळं चाखलेली नाही आहेत किंवा तो सत्तेच्या जवळ नव्हता. पूर्णपणे शेतीवर आधारित असलेला, म्हणजे उत्पन्नासाठी आधारित असलेला समाज आहे. पुढे शेतीचं विभाजन, जागेची विभाजन होतं, जमिनीचा तुकडा लहान लहान होत जातो, कुटुंबाची म्हणजे पोसायची तोंड वाढतायत. अशा वेळी आर्थिक अडचणीत समाज आहे का? तर समाज नक्की आहे. एक मोठा समाज आहे की ज्याला आत्ता आधाराची गरज होती. एक तर तुम्ही त्यांची शेती इतकी सधन करून द्या की त्यांना आरक्षण मागायला लागणार नाही. पण मला वाटतं की या सगळ्या मेसमध्ये आता कम्युनिटी अडकलेली आहे. अनफॉर्च्युनेटली कम्युनिटी स्वतः इतकी फ्रॅगमेंटेड आहे आणि लिडरशिप इतकी फ्रॅगमेंटेड आहे की ह्या नेतृत्वातनं किंवा अशा आंदोलनातनं याचं सोल्युशन मिळणार नाही.
मला वाटतं की तुम्ही बघा, आत्ता ओबीसींचा हा सगळा लढा चालू असताना एकीकडे ओबीसींचे ग्रुप्स, कम्युनिटी ग्रुप्स फाईट करतायत, दुसरीकडे एक मोठा थिंक वर्ग आहे, थिंक टँक्स आहेत की ज्यांनी लावून धरलेलं आहे त्यांचं नरेटिव्ह की ओबीसींचा शत्रू कोण, त्याच्यावर छापून येत आहेत मोठे मोठे लेख. मराठा समाजात थोड्याफार प्रमाणात रवींद्रदादा गायकवाडांनी हा प्रयत्न केला, पण याच्याशिवाय कोण लढतंय? इट इज नॉट अ बॅटल दॅट यू कॅन जस्ट फाईट ऑन ग्राउंड. यू हॅव टू फाईट इट लिगली, यू हॅव टू फाईट इट इंटलेक्च्युअली, आणि त्याच्यासाठी तुमच्या हातात कलम की ताकद भी तो चाहिए. तर मला वाटतं की या सर्व पातळ्यांवर जेव्हा एकत्रितपणे एक वैचारिक कायदेशीर लढाई उभी राहील, तेव्हा मराठा समाजाला न्याय मिळेल, की जी आत्ता उभी नाही आहे. आणि मला नाही वाटत की 24 नंतरही इमिजिएटली याचं काही सोल्युशन मिळणार आहे. शेवटचा प्रश्न या सगळ्याचा, आफ्टर ऑल इट्स पॉलिटिक्स, 3 इलेक्शन येत आहेत, अशी परिस्थिती होऊन गेली आहे. 50 दिवसात लोकसभेचं मतदान असेल, मग विधानसभेचं असेल, या सगळ्या घडामोडींचा कुणाकुणाला काय काय फायदा तोटा होईल असं वाटतं? आत्ता जे पोलरायझेशन झालं कास्टचं ह्या आंदोलनाच्या निमित्ताने किंवा त्यातून आलेल्या चर्चांच्या निमित्ताने, आणि पण फक्त तेवढ्या एका मुद्द्यावर आपण कोणाला काय फायदा होईल हे असेस करणं चुकीचं आहे. कारण खूप वेगवेगळे फॅक्टर काम करतील. लोकसभेला ज्या पद्धतीने आज भारतीय जनता पक्षाची तयारी आहे, एवढी तयारी कुठल्याही विरोधी पक्षाची नाही आहे. त्यामुळे लोकसभेला त्यांना नक्कीच फायदा होईल असं आत्ताचं इमिजिएट चित्र आहे. पण विधानसभेला, कारण तोपर्यंत राष्ट्रवादीचा कोर्टाचा काय निकाल लागतो, राष्ट्रवादीचे नेते आत्ताच्या ह्या सगळ्या गणितांमध्ये स्वतःचं फ्युचर विधानसभेला काय बघतायत, अजित पवारांचं राजकारण कशा दिशेने शेप घेणार, लोकसभेला शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना भाजप किती सांभाळून घेणार, यांच्या नेत्यांना किती आपल्याला न्याय मिळतोय अशी भावना या दरम्यान निर्माण होणार, हे खूप सारे फॅक्टर आत्ता लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान जे होतील त्याच्यातनं विधानसभेचं एक नरेटिव्ह ठरणार आहे. मला वाटतं की कास्ट पोलरायझेशनचा एवढा परिणाम मराठ्यांच्या फेवरमध्ये दिसणार नाही, जेवढा मराठेतर समाजाच्या उमेदवारांना लोकसभेला होताना दिसला तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. म्हणजे असं अगदी जवळचं उदाहरण देणं चुकीचं आहे, पण बारामती फॉर एक्झाम्पल, तर तिथे धनगर समाजाचं एक गठ्ठा मतदान आहे, ओबीसी समाजाचं एक गठ्ठा मतदान आहे. या उलट मराठ्यांच्या मतांचं विभाजन होणार हे नक्की, पण तसं आपण इतर समाजाच्या याच्याबद्दल म्हणू शकणार नाही. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा कसा परिणाम होतो, प्लस वंचितला आता महाविकास आघाडीने सामावून घेतलं असं ते म्हणतात, दलित मतांचं कसं म्हणजे ते कोणाच्या बाजूला उभे राहतात. वंचितने यापूर्वी जसं आघाडीला डॅमेज केलं होतं, कारण तो सगळा मतदार त्यांच्या बाजूला आला, तीच किमया ते पुन्हा साधू शकतील का, या खूप साऱ्या गोष्टींचा एकत्र विचार केल्यानंतर नेमकं कोणाला फायदा होईल किंवा नेमकं कोणाला तोटा होईल आपण सांगू शकू, असं आत्ताचं चित्र आहे. पण लोकसभेच्या गणितांमध्ये मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा नक्कीच या क्षणी फायद्यात आहे. शीतल मॅडम, तुमचे खूप खूप आभार. खूप इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह या निमित्तानं कळले. परत भेटत राहू, पण आता इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.